आज मला विशेष रूपाने खूप आनंद आहे, कारण या प्रोजेक्टच्या मागे हा माझा ड्रीम प्रोजेक्ट होता. हे NHAच्या मॅन्डेटमध्ये बसतं की नाही बसत इथून तर याची चर्चा सुरू झाली. पण मी आग्रहाने सांगितलं की जगात जसं पॅरिसमधलं एफेल टॉवर जसं जगात प्रसिद्ध आहे, तसं गोव्यातलं हे देखील भारतात नाही प्रमोदजी, हे जगात प्रसिद्ध झालं पाहिजे. म्हणून याच्याकरता स्ट्रक्चरल कन्स्ट्रक्शनमध्ये जे काय होते ते पूर्ण निर्णय त्या प्रकारचं बांधकाम करण्यात आलं. तो खर्च आम्ही स्वतः NHAकडनं केला. आणि मग मला एक दिवस प्रमोदजींनी सांगितलं की हे काम आम्हाला द्या. तर मला त्यावेळी थोडे डोक्यात माझ्या आलं नाही, माझी चूक झाली. पण टेंडर काढताना आत्ता आम्ही केदारनाथच्या रोपवेचं टेंडर केलं आणि ती रोपवे 5,000 कोटी रुपयाची आहे आणि पूर्ण BOTत काढली. 5,000 कोटी कॉन्ट्रॅक्टर टाकणारा खर्च करणारा आणि वर्षाचे 800 कोटी रुपये आम्हाला मुनाफा मिळतो. हे काढत असताना या तिकिटाच्या रेटमधले 25%, 35% हे राज्य सरकारला जर मिळालं असतं तर तुम्हाला उत्पन्नाचा मोठा स्रोत झाला असता, किंवा कदाचित गोव्यात सगळ्यात जास्त उत्पन्न यांनी देता येईल एवढा मोठा याचा फायदा होईल.